कोल्हापुर शहर सीमा विस्तार के खिलाफ विस्तार विरोधी कार्य समिति एक बार फिर आक्रामक हुई है। मुंबई में उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे की अध्यक्षता में बैठक हो रही है और इस पृष्ठभूमि में 18 गांव ने बंद रखकर जोरदार विरोध प्रदर्शन किया गया। कोल्हापुर शहर की सीमा विस्तार के विरोध में विस्तार विरोधी कार्य समिति ने एक बार फिर आक्रामक रुख अपनाया है। आज मुंबई में उप मुख्यमंत्री तथा नगर सेविका मंत्री एकनाथ शिंदे की अध्यक्षता में इस मुद्दे पर जनप्रतिनिधियों की महत्वपूर्ण बैठक है। इस पृष्ठभूमि में कोल्हापुर के 18 गांव में व्यापक विरोध देखने को मिला। ग्रामीणों ने आवश्यक सेवाओं को छोड़कर सभी दुकानें और व्यवसाय पूरी तरह बंद रखे। विरोध प्रदर्शन के दौरान ग्रामीणों ने चेतावनी दी, अगर प्रशासन ने उनकी मांगों को अनसुना किया तो वे कानूनी रास्ता अपनाने के साथ साथ सड़क पर भी उग्र आंदोलन करेंगे। आज मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये नगर विकास मंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी बैठक बोलवली आहे। त्या बैठकीमध्ये हातवडी संदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे। पण आम्ही कालच या ठिकाणी हातवडी विरोधी कृती समितीच्या वतीनं धरणे आंदोलन धरून आमचा विरोध या ठिकाणी प्रदर्शित केलेला आहे। त्याचा पुढला टप्पा म्हणून आम्ही आजचा 18 गावांचा बंद पुकारलाय आणि आपण स्वतः गावात फिरून बघू शकता की या बंदला 100% उत्स्फूर्त प्रतिसाद आहे। लोकांनी सो मोटिव्ह या ठिकाणी सगळा बंद पाळलेला आहे आणि आमच्या ह्या भावना उपमुख्यमंत्र्यांना पोहोचल्यानंतर आमच्या भावनेचा विचार करून ते हद्दवाढ टाळतील अशी आम्हाला अपेक्षा आहे। विरोध करायचं कारण म्हणजे आम्ही सक्षम आहोत, आम्ही फुलफिल आहोत। या ठिकाणी सांगायला हरकत नाही की वडंगे सारख्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून 1 कोटी रुपये आम्हाला 15 वित्त मिळतो। 25, 15, 30, 54, 50, 54 त्याशिवाय नागरिक सुविधा, जनसुविधा याबरोबरच अजून वेगवेगळ्या योजनेतून तांडावस्ती योजना असेल, ह्या सगळ्या योजनेतून असेल किंवा आमदार फंड, खासदार फंड असेल, जिल्हा सदस्यांचा फंड असेल, पण प्रचंड निधीचा ओघ आहे। आणि मुळात शहरात अजून शाश्वत विकास झालेला नाही। शहरामध्ये रस्त्यांची दुरावस्था आहे, शहरामध्ये सांडपाण्याचे प्रॉब्लेम्स आहेत, शहरामध्ये कचऱ्याचा प्रॉब्लेम्स आहेत। त्यांचं अजून घर सुरक्षित नाही, त्यांचं घर कधी ढासळ माहीत नाही आणि ते पुन्हा आम्हाला त्या घरात घेऊ इच्छित आहेत आणि आम्ही त्यांच्यापेक्षा निश्चितच उजवे आहोत म्हणून आमच्या ठिकाणी विरोध आहे। आमच्यापेक्षा ते उजवे झाले, आमच्यापेक्षा शाश्वत विकास त्यांचा चांगला झाला तर निश्चित येणाऱ्या काळामध्ये आम्ही स्वतःहून जाऊ हद्दीमध्ये, पण सध्या तरी आमचा विरोध आहे। यापुढे भूमिका काय असणार आहे? हद्दवाढीच्या संदर्भात निर्णय झाला आणि हद्दवाढीच्या संदर्भात निर्णय जरी झाला, होणार नाही अशी अपेक्षा आहे, पण जरी झाला तर निश्चित येणाऱ्या काळामध्ये आंदोलनाची तीव्रता वाढवू, शिवाय कोर्टाची लढाई किंवा न्यायालयाची लढाई आपण या ठिकाणी निश्चित हायकोर्टामध्ये आमची बाजू मांडू आणि हद्दवाढ कसल्यावर हाणून पाडू।